बँक आता पुन्हा प्लसमध्ये आलेली आहे. 2 शाखांचं उद्घाटन झालेलं आहे. काय प्रतिक्रिया आहे? अतिशय चांगली परिस्थिती आहे. आणि आता तसं म्हणालो आपल्याला यावर्षीचा आमचा निव्वळ नफा हे 53,75,00,000 निव्वळ नफा. आणि मुद्दाम आपण टॅक्स जास्त लागू नये म्हणून हे प्रोव्हिजन करतो. ते प्रोव्हिजन केल्यानंतर आपला नफा 7,40,00,000. काल दादा आपण भाषणामध्ये बँक जी वाचवली त्याचं श्रेय विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण साहेबांना दोघांनाही दिलं होतं. काय तो किस्सा होता? म्हणालो ना 2004 ही बँक अवसान येण्यात निघाली. एक नोटीस आली होती रिझर्व्ह बँकेची. त्याचा एवढा मोठा तोटा आहे, एवढी मोठी चुकी आहे, मला का काढू? त्यावेळेस पालकमंत्री होते आणि अशोकरावनं भूमिका अशी घेतली की बा शेतकऱ्यांचे सगळे पैसे बुडाले असतात, त्याचे ठेवी आहेत ते बी बुडाले असतात. तर अशोकरावनं भूमिका अशी घेतली की या बँकेला कर्ज द्या राज्य शासन. बाकी मंत्र्यांचं म्हणणं असं होतं इतर मंत्र्यांचं की अशी प्रथा बरोबर नाही. एखादी बँक टोक्यामध्ये निघाली आणि तुम्ही जर कर्ज द्यायला सुरू केला तर मग सगळे बँका असंच करतील, टोक्यामध्ये येतील शासन त्याला पैसे देईल. पण अशोकरावच्या म्हणण्याला विलासराव साथ मुख्यमंत्री होता आणि त्यातून त्यावेळेस त्यांनी 120 कोटी रुपये दिले. आणि त्यानंतर सुदैवानं अशोकराव 2008 मुख्यमंत्री झाले. ते 120 कोटी भागभांडवलात रूपांतर केलं. बरं, आता या बँकेत पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्ज मिळेल अशी परिस्थिती केव्हा येईल? या वर्षी आपण नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्या बँकेपेक्षा जास्त गव्हर्नमेंट टार्गेट होते किंवा या बँकेने केलं पाहिजे त्या बँकेने. नांदेड जिल्ह्यामध्ये एकच बँक आहे की तिने 118% टार्गेटपेक्षा आहे आणि 18% जास्त. बाकी राष्ट्रीय बँकेचा मार्ग मी जसं आता होणार ट्रॅक्टर पहिले बंद होतो, गोल्ड लोन बंद होतो. दादा, राजकीय क्षेत्रात चर्चा चालू आहे. पुन्हा तुम्ही घरवापसी करणार आहात भाजपमध्ये असं चर्चा सुरू आहे. दादा, काय आपली? आता ह्या वयामध्ये आपण जे आहे ना फार ॲक्टिव्ह पॉलिटिशियन ग्राउंडवर जाऊ शकतो. तरी आपले उत्तराधिकारी मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेमध्ये सध्या फार राजकीय निर्णय घेण्याच्या भूमिकेत नाही. गावकरांची पुढची पिढीचं काय असेल? असं आहे आज काही निवडणुका नाही. बँकेमध्ये संचालक म्हणून दिसतील का? ओके ओके. अजित गोपछेटींनी 2 योजना महिला आणि तरुणांना जाहीर करा असं म्हटलं. हे तशा काही योजना होतील का भविष्यात? या जे बचत गटाच्या योजना आहेत त्या ठिकाणच्या महिलांना